साबुदाणा बटाटा चकली बघा ना किती खुसखुशीत झाली. बघा ना अजिबात तेलकट होत नाही, कडक होत नाही आणि वर्षभर टिकते. पण त्यासाठी साबुदाणा व्यवस्थित भिजवणे, प्रमाण व्यवस्थित घेणे अगदी महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अग चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलाय म्हणजेच वजनीप्रमाणे आपण इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलाय. आता आपल्याला 2-3 पाण्याने एकदम असं स्वच्छ धुवून घ्यायचे. बघा आपण 2-3 पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलंय. आता आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत. आता आपण इथे 1.5 वाटी असं कडकडीत आपल्याला पाणी टाकायचे. आपण खिचडीसाठी जसा साबुदाणा भिजवतोय त्यापेक्षा थोडासा वेगळा आपल्याला इथे भिजवायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे पाणी गरम करून टाकायचे आणि रात्रभर आपण इथे साबुदाणा भिजत ठेवणार आहोत. बघा इथे आपला साबुदाणा एकदम छान असा चकली बनवण्यासाठी मस्त भिजलाय. अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपण इथे 1 किलो बटाटे छान असे उकडून घेतलेत. उकडण्यासाठी महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण उकडताना अगदी कमी पाणी टाकायचे. जास्त पाणी टाकल्याने आपले बटाटे पाणी जास्त शोषतात आणि मग आपलं बॅटर जास्त मऊ लुसलुशीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण बटाटा शिजवताना पाणी कमी घालायचे. आणि आता इथे बटाटे छान मस्त उकडून सालं काढून घेतलेत. आता आपण मॅशरने मॅश करूयात. बटाटे मस्त मॅश करून घेतलेत. आता आपण त्यामध्ये साबुदाणा टाकणार आहोत आणि छान मस्त असं मिक्स करून घेऊयात. इथे बघा एकदम असं छान असं आपलं बटाटा चकली बनवण्यासाठी छान बॅटर आपलं तयार आहे. पूर्ण आपल्याला असं एकजीव करून घ्यायचे म्हणजे आपल्या चकलीचा तुकडा पडत नाही. एकदम छान अशी चकली तयार होते. आता आपण इथे टाकणार आहोत 1 चम्मच जिरा. जिरा जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातला तरीही चालेल. आता आपण इथे घालूयात चवीनुसार मीठ आणि इथे आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलाय. मिक्सरला थोडीशी अशी जाडसर आपण बारीक करून घेतली. आता पूर्ण छान असं आपल्याला मीठ, मिरची छान मॅश करून घ्यायचे. पूर्ण सर्व मसाल्याला आपल्याला इथे मिरची लागली पाहिजे बॅटरला आणि मस्त छान असं मिक्स करून घेऊयात. इथे बघा आपलं चकली बनवण्यासाठी छान बॅटर तयार आहे. आता आपण इथे मस्त अशा चकल्या बनवून घेऊयात. इथे बघा आपण चकलीचा साचा घेतलाय. स्वच्छ असा धुवून सुकून घेतला. याला आपल्याला तेल किंवा तूप नाही लावायचे. त्याने मग चकली आपली वर्षभर टिकते. पण तिला असा वास येतो. त्यामुळे आपण इथे तेलाचा किंवा तुपाचा अजिबात वापर नाही केलाय. आता इथे आपण मस्त अशा छान चकल्या बनवून घेणार आहोत. अगदी बनवायला पण खूप सोप्या आहेत आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये अशा आपल्या इथे उन्हाळी वाळवणातील पदार्थ मस्त असे बनवून तयार होतात. इथे बघा आता आपण अशा मस्त छोट्या-छोट्या करून इथे साबुदाणा बटाट्याच्या उपवासाच्या चकल्या बनवून घेणार आहोत. मी इथे उन्हामध्येच मस्त अशा चकल्या बनवून घेणार आहे. इथे बघा आपल्या सर्व चकल्या मस्त अशा बनवून तयार आहेत. आता आपण 2 दिवस अशा कडकडीत उन्हामध्ये इथे वाळवून घेणार आहोत. चकली आपली एकदम अशी कडकडीत इथे वाळली पाहिजे. 2 दिवस छान असं ऊन द्यायचं आहे आपल्याला. इथे आपली साबुदाणा बटाटा चकली बघा एकदम छान अशी बनवून तयार आहे. आपलं तेल मस्त गरम झालंय. आता आपण बघा त्यामध्ये टाकूयात चकली. बघा एकदम छान अशी मस्त खुले कमी तेलकट आणि एकदम अशी खुसखुशीत अशी आपली साबुदाणा बटाटा चकली बनवून तयार आहे. अगदी कमी वेळेमध्ये अशी आपली उपवासाची चकली बनवून तयार आहे. बघा एकदम मस्त अशी तयार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा, खात राहा आणि मस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.